आता आपण येणार आहोत आणखीन एका वेगळ्या नाथांकडे. इथे ना, जसं आपण निसर्गाच्या ठिकाणी फिरायला जातो ना, तसं फिरायला गेल्यानंतर बघा आपण काश्मीरमध्ये जातो. त्या काश्मीरमध्ये जर आपण ऑगस्ट मध्ये गेलो, तर तिथली असणारी फुलझाडं आणि निसर्गाचं सुंदर स्वरूप आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे जिथे जिथे आपण निसर्गाच्या सहवासात जातो, तशी ही निसर्गाची वेगवेगळी रूप वेगवेगळी दर्शनं आपल्याला होत. आणि म्हणून मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या एका कवितेत असं म्हटलंय की तुम्हाला अजून वेगळं कुठे कुठे शोधणार आहे, मी तर या निसर्गातच दडलेला आहे. आणि म्हणून नवनाथ भक्तिसार हा ग्रंथही आपल्याला हेच सांगतो, तुला अजून वेगळं कुठे भटकायची गरज नाही नाथांच्यासाठी. ही नाथपोथी तुला असं काही दाखवून देते की 100 ठिकाणी गुरुचा शोध घेऊन बाबागिरीच्या बाजारात अडकण्यापेक्षा या नाथशक्तीच्या दर्शनाचं हे सुंदर विविध फुलं या नवनाथ भक्तिसारच्या या मोठ्या बगीच्यामध्ये आहेत. वेगळं वेगळं फूल, वेगळं रंग, वेगळा आकार, वेगळा सुगंध, पण सारा आसमंत सुगंधित करून टाकणारा यांचा हा ज्ञान भांडाराचा आणि शिष्य परंपरेचा प्रपंच इतका सुंदर सुगंधाने परिमळाने भरलेला आहे की त्याच्या शिरलं की आपला परिमळ त्याच्यात कधी मिसळून जातो तेच आपल्याला कळत. आणि म्हणून नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या या नाथ पुष्पांमध्ये नाथांनीच आपल्याला सामावून घेतले आणि सांगितलं, तुझ्या भक्तीच्या सुगंधाला या नाथ सिद्धांच्या सहवासाचा ज्ञानाचा स्पर्श जरी झाला ना, ते तुझं जीवन परिसमय होऊन जातं. आणि म्हणून आपलं जीवन परिसमय करण्यासाठी आणि या सुगंधा स्वतःला कृतकृत्य करण्यासाठी या नाथांच्या भेटीला आपण जाऊ. हळूहळू तेच आपल्या भेटीला येतात आणि मग आपले होणारे संबंध हे नातेसंबंधांपेक्षा घट्ट होतात. हे संबंध आपल्याला सांगतात आणि चैतन्याचं नातं घेऊन आपण आयुष्यात एकामेकांच्या जवळ आलोय. अजून आप स्वकीय सारे असती अनित्य परी तू अससी एक नित्य, हा सतत संदेश देणारा हा नाथपंथाचा नात्याचा संबंध हा इतका घट्ट असतो, रेशमाच्या धाग्यापेक्षा मुलायम असतो. त्या नात्यात राहताना माणसाला स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडतो आणि सात्विक भाव जागृत करून प्रत्येक जीवात तो शिव शोधतो, तो दिसायला लागतो आणि म्हणून मुखातली भाषा सुद्धा एक स्वादिष्ट होते आणि अन्याय दिसतो तेव्हा त्रिशूळ काढायलाही ते मागे पुढे बघत नाहीत. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, या विचाराने पुढे जाणारा आमचा हा नाथ धर्म आहे. नाथ ज्ञान आहे, नाथ मार्ग आहे आणि त्याच्यावरून आम्हाला आमच्या सद्गुरूंनी नेलं आणि जो प्रसाद वाटला तो त्या नाथ पोथीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत आहे. त्याचा स्वीकार करावा आणि तो ग्रहण करावा ही नम्र विनंती. अशा या नाथांमध्ये रेवणनाथ सिद्ध देवेंद्र नाथांनी या नवनाथांची माहिती देत असताना, त्यांच्या स्थानांची माहिती देत असताना, 84 सिद्धांची माहिती देत असताना, या सगळ्या नाथांची जी सदेही दर्शन त्यांना कार्याच्या वेळेस झाली, त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर सिद्ध काव्य लिहिलंय बरं का. सहज तलाटळ मला म करणारं त्यांचं काव्य नव्हतं. ते काव्य हृदयातून आले. म्हणून ह्या काव्याचा भाव हा खूप खूप मोठा असा भाव आहे. नवनाथांपैकी रेवणनाथ म्हणजे चमश नारायणाचा अवतार. ब्रह्मदेजा देवाचं तेज जेव्हा रेवा नदीत पडलं तेव्हा त्यांचा जन्म झाला आणि सहस्त्र सारू नावाच्या एका शेतकऱ्याने त्यांचं संगोपन केलं आणि तो नदीत सापडला म्हणून त्यांचं नाव रेवण ठरलं आणि म्हणून रेवण या नावाने ते वाढू लागले. नंतर आपण देवेंद्रनाथांच्या सिद्ध गीतांचा जेव्हा अभ्यास करणार आहोत, समजून घेणार आहोत,
तेव्हा यांचा जन्म, यांची त्राटक साधना हे सगळं पुढे ओघाने येईल. परत परत ते येतच राहणार आहे, कारण त्यांच्याशिवाय नागपोथी पूर्णच होऊ शकत नाही. दत्तात्रयांच्या स्पर्शाने झाला ज्ञान प्राप्ती झाली, त्याचा महिमा नावाची सिद्धी प्राप्त झाली आणि रेवण पुढे गुंधल नावाच्या गावी राहून परोपकाराचं आयुष्य कंठू लागला. दत्तात्रयांनी त्यांची धारणा आणि योग्यता पाहून रेवणनाथांना नाथ पंथाची दीक्षा दिली. बरेच चमत्कार त्यांनी केले आणि सांगली जिल्ह्यातील विटे या गावाच्या एका ब्राह्मण दंपतीच्या 7ही मुलांना यांनी जीवनदान दिलं. गुरुचरित्रात जसं मृत झालेल्या व्यक्तीला जिवंत केल्याचे दाखले आपण बघतो, तसे दाखले या ठिकाणी आपल्याला मिळतात. पण मेरी भक्ती गुरु की शक्ती, खुले मंत्र ईश्वरी वाची, याच्याशिवाय याची प्रचिती आणि अनुभूती येणारच नाही. आणि म्हणून विटे या गावाच्या एका ब्राह्मण दाम्पत्याने 7ही मुलांना या रेवणनाथांनी जन्म दिला आणि नुसतं जिवंत नाही केलं, तर जन्म झाल्यावर ते जे मृत झाले होते त्यात त्यांना परत जीवनदान दिलं आणि पुढे त्यांना नाथ पंथात आणलं. विटाव्या जवळील डोंगरात रेवण सिद्धांचं हे स्थान आहे. रेवण सिद्ध हा वीरशैव आचार्य असल्याचं सांगितलं जातं आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र या ठिकाणी रेवणनाथांचे हे सिद्ध आहेत असं आपल्या लक्षात येतं. अशा या रेवणनाथांचा पदोपदी भेद आपल्याला या ठिकाणी होणार. नंतरचे एक महान व्यक्ती आपण बघणार आहोत, ते आहे जालिंदरनाथ. आता जालिंदरनाथ म्हणजे काय सांगावं हो. जालिंदरनाथांच्या समाधीच्या इथे ज्या वेळेस आम्हाला जाण्याचा योग आला, माझे सद्गुरू श्री देवेंद्रनाथ आणि त्यांच्या गादीवर विराजमान असणारे, आता ते सध्याही नाहीयेत, खगेंद्रनाथ, हे नेहमी नवनाथ दर्शन यात्रा काढायची. ती यात्रा काढण्याच्या निमित्ताने आमची सगळी नवनाथांची स्थानं तर बघून झाली, पण एका मोठ्या नाथ सिद्ध योगी पुरुषाबरोबर त्यांच्या दर्शनाला जाणं म्हणजे किती वेगळं आहे बघा. कारण जिथे जिथे नाथ जातात तिथे ते समाधीस्थ असणारे योगी नाथजी पण त्यांना भेटतातच ना. आणि त्यांना भेटतात म्हणजे त्यांच्या सगळ्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्यावर पण पडत असतात. आणि म्हणून जालिंदर नाथांच्या इथे ज्यावेळेस आम्ही भेटीला गेलो, त्यावेळेस फक्त जालिंदर नाथांचीच एक समाधी अशी होती की आम्ही तिथे काय तिथे म्हणजे शब्दात वर्णन करणार नाही अशी ती समाधी होती. पण तिथल्या गुरुजींनी सांगितलं की बायकांनी आत दर्शनाला जायचं नाही, तुम्ही बाहेरून दर्शन घ्या. ठीक आहे, नियमांचं उल्लंघन न करताही तुमची भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. कुठल्याही नाथांच्या समाधीच्या जवळ बायकांनी जायला नकार नाही, पण जालिंदर नाथांची समाधी आहे तिथे मात्र ते बायकांना आत जायला नकार देत. ठीक आहे, आम्ही बाहेरून नमस्कार केला, अजूनही ती माझ्या डोळ्यासमोर आहे जालिंदर नाथांची. आणि मग या जालिंदर नाथ यांचं नवनाथ भक्तिसार या पोथीमध्ये जालंधर, जालंधर पा, हाडी पा अशा वेगवेगळ्या नावाने उल्लेख त्या पोथीमध्ये आलेला आहे. त्यांचं विस्तृत चरित्र आलेलं आहे. आणि ज्यावेळेस हस्तिनापुरामध्ये सोमयाग यज्ञ झाला, त्यावेळी शंकराचार्यांनी जाळलेला मदन अग्नीच्या उदरात वाढत होता. त्या गर्भात अंतरिक्ष नारायणाने संचार केला आणि सोम यज्ञाच्या अग्निकुंडात प्रवेश केला. यज्ञकुंडातील या मुलाचं रडणं पुरोहितांना ऐकू आलं आणि राजाच्या आज्ञेवरून मुलाच्या अग्निकुंडातून त्याला बाहेर काढलं. राजाने आनंदित होऊन या मुलाला आणि सुलोचनांच्या स्वाधीन केलं. ज्वालेपासून निर्माण झालेला आणि ज्वालातून प्राप्त झालेला हा पुत्र, म्हणून यांचं नाव जालंधर असं ठेवलं. या जालंधर नावाने प्रसिद्ध असणारा
या सुपुत्राला काही जण जन्मतः, जसं आपण म्हणतो, चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात, राजकुळात जन्माला येतात, मोठ्याल्या खानदानी घराण्यात जन्माला येतात. हे कसं होतं? खानदानी घराण्यात, योग घराण्यात याच्या जन्माला येतात की त्याचं सुंदर वर्णन ना भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात श्रीकृष्णाने केलं. थोडक्यातच इतकंच आत्ता सांगेन, कारण एवढं आत्ता विस्ताराने मी नाही सांगत. फक्त आता एवढं सांगेन की गीतेतला जर 16वा अध्याय तुम्ही वाचनात आला, नीट समजून घेतला, तो कोणी कुठल्या कुळात कधी केव्हा जन्म घ्यायचा हे मागच्या तुमच्या अनेक जन्माच्या कर्मसिद्धांताने ठरलेलं असतं. आणि याचं सुंदर वर्णन 16व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण ज्यावेळेस अर्जुनाला भगवद्गीता सांगत होता, गीतेचं ज्ञान देत होता, तेव्हा 16व्या अध्यायात त्याचं सुंदर असं वर्णन केलेलं. ते जेव्हा वाचतो ना तेव्हा लक्षात येतं, अरे खरंच आपण म्हणतो परत 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 मनुष्य जन्म घेतात, परत 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 प्राण्यांचे जन्म येतात, अनेक जन्म मिळत असतात. हे असं का होतं? तर त्याचं सुंदर वर्णन आहे ना, हे वर्णन गुरुचरित्रात दिलेलं आहे आणि भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात दिले, शिवलीलामृतांच्या अध्यायामध्ये दिले. हे वाचताना ना केवळ वाचत वाचत शब्द वाक्य वाचत पुढे नाही जायचं, त्याच्यातले शब्द, त्याने गुरुनी सांगितलेला भाव समजून घ्या. आणि मग लक्षात येतं, अरे हा जन्म का मिळाला, जीवनात आपल्याला असा त्रास का होतोय, हे कुठेतरी मागच्या जन्मातल्या पण काही गोष्टी आहेतच. जालिंदर नाथांचा जन्म हा जलातून झाला नाहीये, अग्निकुंडातून झाला. हा काय आहे म्हणून त्याचं नाव जालंधर नाथ असं ठेवण्यात. आणि मग या जालंधर नाथांनी प्रसिद्ध असणाऱ्या या छोट्या बालकाला लहानपणापासूनच दत्तात्रयांचा अनुग्रह होता. आपण पाहिलं, मच्छिंद्रनाथांना दत्तात्रयांचा होता, रेवणनाथांना होता, जालिंदर नाथांना होता. डायरेक्ट दत्तात्रयांचा अनुग्रह होता. डायरेक्ट दत्तात्रय हेच त्यांचे सद्गुरू. म्हणजे सद्गुरू कोणते मिळणार हे सुद्धा आपले योग्य वेळी आपण. मग हे मानवी निर्माण करण्याच्या आपल्याला जे मिळाले त्याचा नीट स्वीकार करून त्या पदमार्गावरून जाणं, हीच खरी गुरुदीक्षा असते आणि हेच खरं गुरुज्ञान असतं. आणि म्हणून जालिंदर नाथांना पहिल्यापासून दत्तात्रयांचा जो अनुग्रह होता त्याच्यातनं ते पुढे पुढे जात राहिले. त्याच्यानंतर यात्रेच्या निमित्ताने बंगलोर मध्ये गेले असताना गोपीचंद राजाची आई मैनावती ही जालिंदर नाथांची शिष्या कशी झाली, एक फार मोठी कथा आहे. नाथपोथीतले 2 ते 3 अध्याय नवनाथ भक्तिसार मधले आपण पुढे बघणार आहोत. मैनावतींनी जालिंदर नाथांना सद्गुरू कसं केलं, गोपीचंद राजा नाथमार्गामध्ये कसा आला, गोपीचंदाने त्यांचं शिष्यत्व स्वीकारण्यासाठी आईने त्यांना प्रवृत्त कसं केलं. आणि सुरुवातीला गोपीचंदाला ही गोष्ट पटली नव्हती, पण योग्य वेळ आल्यावर कशी पटली. आणि जालिंदर नाथांची शिष्या मैनावती ही नाथ पोथीमध्ये या फार मोठ्या स्त्री नाथ योगिनीचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे नवनाथ भक्तिसार हे स्त्रियांनी वाचू नये, स्त्रियांनी त्या मार्गाला जाऊ नये, हा जो अपप्रचार केला जातो हा मनात पहिले काढा. फार मोठमोठ्या स्त्रियांचं योगदान ह्याच्यामध्ये आहे. आणि या योगदानातूनच स्त्री आणि पुरुष असा भेद नवनाथ भक्तिसार या ग्रंथासाठी नाही, गुरुचरित्रासाठी नाही, हे त्रिकाळ सत्य आहे. जगातला ब्रह्मदेव जरी समोर आला आणि त्याने विचारलं, ब्रह्मा विष्णू महेश परीक्षा घेण्यासाठी विचारतात, तरी आपल्या गुरुबद्दल, गुरुने दिलेल्या दीक्षेबद्दल, ज्ञानाबद्दल स्त्री असो किंवा पुरुष असो ठामपणे उभं राहायचं की हे माझे गुरु आहेत आणि ते स्त्री पुरुष हा भेद करत नाही. मैनावतीचं चित्र
मैनावतींचं वर्णन आणि मैनावतींचं ज्ञान म्हणजे जालंधर नाथांचा हा तिला लाभलेला सहवास, मी स्वीकारलेलं शिष्यत्व, हा नाथ हा इतिहास आहे. आणि मग राणी लुमावती आईच्या शिष्याने जालंधरांना एका खड्ड्यात पुरलेलं होतं. त्याचा पश्चाताप नंतर कसा झाला, कसं जालिंदरनाथांना त्याच्यातून बाहेर काढलं आणि या नाथ सिद्धांच्या सगळ्या कथा या नाथ पोथीमध्ये कशा समाविष्ट झाल्या, हा नाथ पंथाचा फार मोठा इतिहास आहे. आणि म्हणूनच गोरक्ष विजय हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथात सुद्धा या ठिकाणी ही कथा आलेली आहे असं आपल्याला कळतं. त्यामुळे सिंध मधील एका श्रीमंत क्षुद्र कुळात जन्म झाले आणि बौद्ध तांत्रिक आणि उद्यानामध्ये योग साधना केली गेली आणि पुढे पंजाब मधील जालंधर या गावी गेला, तेव्हापासून जालंधर नाथांना जालंधर नाथ म्हणून संबोधी लागले. उद्यान बंध योगशास्त्रातले जे वेगवेगळे बंध आहेत त्याच्यातल्या उद्यान बंधामध्ये या योगी पुरुषांनी साधना केलेली सोपं नाहीये उद्यान बंधात राहून सातत्याने साधना. त्यामुळे नाथपंथ शिकायचा असेल तर योगशास्त्र हे शिकावंच लागेल. हठयोग प्रतिपिकेचा अभ्यास हा करावाच लागेल. आणि पुढे नेपाळ, बंगाल, उज्जैन या वेगवेगळ्या ठिकाणी आमचे जालिंदरनाथ फिरले आणि भोटिया या ग्रंथात त्यांना आदिनाथ मानलं जातं. तर बंगाली परंपरेमध्ये उज्जैनचा राजा भर्तृहरी याचा गुरु हे जालिंदरनाथ होते. आणि म्हणून जालिंदर नाथांच्या नावावर अनेक पद आहेत. त्याच्यातलं एक पद आसा पासा दुरी करी पसन्न रतीनी वारी सिद्ध साधिक सुसंग करी साती गुरु ज्ञान विचारी. म्हणजे सगळ्यांनी आपल्या असणारे पाश दूर करावेत, वासनांना काम वासनांना दूर करावं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं आणि या सिद्धांचा सहवास घेऊन खऱ्या अर्थाने सद्गुरूंना ज्ञान विचारून त्यांच्याकडून शिकवण घ्यावी, हा फार मोठा अर्थ या त्यांनी दिलेल्या पदातला. कारण या नाथजींची पद ही प्राकृत संस्कृत मधनं आहेतच, पाली भाषेतही आहेत, भोजपुरी भाषेतही आहेत, पण सतत त्याच्यातनं एकच सांगितलं जातं, सत्संग करा आणि या सत्संगातून ज्ञान प्राप्ती करा. आणि म्हणून राजा गोपीचंदाने सुद्धा अनेक प्रश्न जालिंदरनाथांना विचारली, जालिंदरनाथांनी त्यांची उत्तरं दिली. त्याच्या काही काही रचना आपल्याकडे उपलब्ध आहेत. असे हे जालंधरनाथ म्हणजे फार मोठे योगी पुरुष या भूतलावर आले आणि कानिफनाथ नावाचे फार मोठे योगी पुरुष या महाराष्ट्राला त्यांनी दिले. आणि कानिफनाथांची मढी, कान्होबाची मढी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या मढीच्या क्षेत्रात कानिफांच्या दर्शनाला अनेक जण जातात. रंगपंचमीला 18 पगड जातीची जत्रा ठिकाणी भरते. आणि म्हणून जालंधरनाथ आणि कानिफनाथ ही जोडी म्हणजे नाथ संप्रदायातली फार मोठी जोडी मानली जाते. अशा या नाथ विभूतींना माझं मनोमन वंद. धन्यवाद.